सर्वांना हरिओम. आपण आज मनाच्या श्लोकातील श्लोक क्रमांक 145चा अभ्यास करणार आहोत. हा श्लोक क्रमांक 145 असा आहे. सदा विषयो चिंतिता जीव झाला, अहं भाव अज्ञान जन्मासी आला. विवेके सदा स्वस्वरूपी भरावे, जीवा उगमी जन्म नाही स्वभावे. आपण श्लोक पुन्हा एकदा ऐकूया. सदा विषयो चिंतिता जीव झाला, अहं भाव अज्ञान जन्मासी आला. विवेके सदा स्वस्वरूपी भरावे, जीवा उगमी जन्म नाही स्वभावे. यातील पहिल्या ओळीमध्ये शब्द आलेला आहे सदा. सदा म्हणजे निरंतर, सदैव. सदाचे दोन अर्थ आहेत, निरंतर, सदैव. विषयो, विषयोचा शब्दशः अर्थ आहे विषयांचे. दुसरा अर्थ आहे अनात्म वस्तूंचे. विषयोचे दोन अर्थ आहेत, विषयांचे आणि अनात्म वस्तूंचे. तिसऱ्यामध्ये आपण जाऊया. तिथे शब्द आलेला आहे स्वस्वरूपी. स्वस्वरूपी म्हणजे आत्मस्वरूपात. आत्मस्वरूपात. पुढे शब्द आलेला आहे भरावे. भरावे म्हणजे रममाण व्हावे, मग्न व्हावे, तल्लीन व्हावे. भरावेचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही, कारण तो जोडून आलेला आहे स्वस्वरूपी, आणि म्हणून इथे भरावेचा अर्थ आहे रममाण व्हावे, मग्न व्हावे, तल्लीन व्हावे. आणि शेवटच्या वेळेला शब्द आलेला आहे उगम. शब्द आहे उगमी, पण उगमचा अर्थ आहे मूळ स्थान. उगम म्हणजे मूळ स्थान. समर्थ सांगतात, निरंतर विषयांचे चिंतन मनन केल्यानेच आपल्याला जीवदशा प्राप्त होते. त्यामुळे अहंकार आणि अज्ञान उत्पन्न होते. जन्ममरणाच्या चक्रातून सुटण्यासाठी मोठ्या विवेकाने आपले स्वस्वरूप म्हणजे आत्मस्वरूप ओळखावे आणि त्यातच रममाण व्हावे. प्रत्येक जीवाचे जे उगमस्थान आहे त्या आत्मस्वरूपात मग्न झाल्यानंतर जीव जन्ममरणाच्या यातायातीतून मोकळा होतो. आपण श्लोकाचा अर्थ पुन्हा एकदा पाहूया. समर्थ सांगतात, निरंतर विषयांचे चिंतन मनन केल्यामुळेच आपल्याला जीवदशा प्राप्त होते. त्यामुळे अहंकार आणि अज्ञान उत्पन्न होते. जन्ममरणाच्या चक्रातून सुटण्यासाठी मोठ्या विवेकाने आपले स्वस्वरूप म्हणजे आत्मस्वरूप ओळखावे आणि त्यातच रममाण व्हावे. प्रत्येक जीवाचे जे उगमस्थान आहे त्या आत्मस्वरूपात मग्न झाल्यानंतर जीव जन्ममरणाच्या यातायातीतून मोकळा होतो. असा या श्लोकाचा आपल्याला थोडक्यात सरळ अर्थ सांगता येईल. आपण सर्वांनी सदैव हाच विचार केला पाहिजे की मला जन्ममरणाचे दुःख का बरे सहन करावे लागत आहे. मला सतत जन्ममृत्यूच्या चक्रात का बरे फिरावे लागत आहे. असा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे.
हे प्रश्न आहेत. याचे सोपे उत्तर आपल्याला शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांनी त्यांच्या हरिपाठातून दिले आहे. ते म्हणतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. प्रश्न विसरायचे नाहीत. प्रश्न काय आहेत की मला जन्ममरणाचे दुःख का बरे सहन करावे लागते, जन्ममरणाच्या चक्रातून का बरे फिरावे लागते. तर त्याचं उत्तर दिलेलं आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आपल्या मनातली वासना कामना मृत्यूसमयी अपूर्ण राहते आणि त्या वासनेच्या पूर्ततेसाठी ती वासना जी अपूर्ण राहिलेली आहे ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि असं प्रत्येक जन्मात होत असल्या कारणाने जन्म मृत्यूचे हे चक्र असेच फिरत राहते. आपल्या मनातल्या वासना काही केला संपत नाहीत. आयुष्यभर आपण या वासना विषयांच्या आणि इंद्रियांच्याद्वारे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या मनातल्या वासना आपण कशाच्याद्वारे पूर्ण करतो? विषयांच्याद्वारे. आणि विषय यांचं साधन कुठलं आहे? इंद्रिय. म्हणून आपण या वासना विषयांच्या आणि इंद्रियांच्याद्वारे पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतो. अशा प्रकारे निरंतर आपले विषयांचेच म्हणजे अनात्म वस्तूंचे म्हणजे मिथ्या वस्तूंचे चिंतन सुरूच असते. आणि त्यामुळे आपण सर्वजण जीवदशेला प्राप्त होतो. आपलं सतत चिंतन कशाचं सुरू असतं? विषयांचं चिंतन सुरू असतं. म्हणजे अनात्म वस्तू मिथ्या वस्तू त्याचं चिंतन सुरू असल्या कारणाने आपल्याला सर्वांना पुन्हा पुन्हा जीवदशेला यावे लागते. आणि म्हणून समर्थ या श्लोकाच्या पहिल्या चरणात सांगतात, सदा विषयो चिंतिता जीव झाला. वास्तविक आपण मूलतः ब्रह्मस्वरूपच आहोत. पण मायेच्या आणि मायेने बनवलेल्या विषयांच्या मायेने बनवलेल्या विषयांच्या नादी लागल्याने त्यांच्या सर्वस्वी आहारी गेल्याने विषयांच्या सर्वस्वी आहारी गेल्याने आपण आपल्या मूळ स्वरूपापासून म्हणजे स्वस्वरूपापासून दूर गेले आहोत. आपण खरोखर आत्मस्वरूप म्हणजे परमात्मा स्वरूपच आहोत. आपलं मूळ स्वरूप काय? आपण आत्मस्वरूप आहोत म्हणजेच परमात्मा स्वरूप आहोत, देवस्वरूप आहोत. आत्मस्वरूप म्हणजे परमात्मा तत्त्व जे आहे ते म्हणजे देवस्वरूप आहोत. पण आपल्याला याबद्दलचे ज्ञान नसल्या कारणाने आपण जीवदशेला आपल्याला यावे लागते. आपल्या आत्मस्वरूपाचा देवस्वरूपाचा शोध घ्यायला पाहिजे. कसा घ्यायचा? याच्यासाठी अनेक निरूपणे आहेत. अनेकांनी महात्म्यांनी संत साधूंनी आत्मस्वरूपाचा म्हणजे देवस्वरूपाचा शोध कसा घ्यायचा याकरता अनेक प्रकारची निरूपणे आहेत. त्यासाठी विविध प्रकारची साधनेसुद्धा आहेत. पण ती सगळी आपण आपल्या अंतःकरणाने दृढ भावाने समजून घेतली पाहिजेत. कोणकोणती साधनं आहेत आत्मस्वरूप शोधण्यासाठी ते आपण दृढ भावाने समजून घेतली पाहिजेत. ब्रह्मज्ञानाचा आत्मज्ञानाचा अनुभव आपण स्वतःच करून घ्यावा लागतो.
तो स्वतःला आल्याशिवाय इतरांमध्ये तो देण्याची क्षमताच नाही आहे. ब्रह्मज्ञानाचा किंबहुना आत्मज्ञानाचा अनुभव आपल्याला स्वतःच घ्यावा लागतो, कारण इतरांमध्ये देण्याची ती क्षमताच नाही आहे. तो काही अशी एखादी वस्तू आहे का की बाबा रे हा घेऊन जा, माझा आत्मज्ञानाचा अनुभव ती घेऊन जा, अशी ती वस्तू आहे का असं आपल्याला म्हणता येईल का? सर्वसाधारण माणसाच्या मनात असा हेतू असतोच. आपण त्याबद्दल काल पण थोडं चिंतन केलं मागच्यामध्ये, की आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये अशी भावना असते, असा हेतू असतो, मला देवाची प्रत्यक्ष भेट व्हावी. परंतु देवदर्शन करून घेण्यासाठी विवेकाच्या मार्गाने जावे लागते. विवेकदृष्टी असली पाहिजे, जी आपल्याला संत संगतीमध्ये मिळते. अज्ञानी माणसाला ही गोष्ट कळत नाही. त्याला आपण ज्ञान देण्याचा प्रयत्न केला तर ते मानवत नाही. आणि ज्ञानी माणसाला केवळ तर्कवाद मानवत नाही. अज्ञानी माणसाला ज्ञान मानवत नाही. आणि जो ज्ञानी आहे त्या ज्ञानी माणसाला केवळ तर्कवाद मानवत नाही. म्हणून जे साक्षात्कारी सिद्ध महापुरुष आहेत त्यांचे अनुभव आपण प्रमाण मानून, शिरोधार्य मानून त्यांच्या संकेतानुसार आपण वागले पाहिजे. साक्षात्कारी सिद्ध महापुरुषांचे अनुभव आपण डोळ्यासमोर ठेवून ते शिरोधार्य मानून आपण त्यांनीच केलेल्या संकेतानुसार वागले पाहिजे. आपले अनुभव या साक्षात्कारी सिद्ध महापुरुषांच्या अनुभवाशी जुळले पाहिजे. माया बाजूला सारून म्हणजे विषयांचे चिंतन करायचे सोडून मूळ परब्रह्मापर्यंत, त्या परमतत्वापर्यंत गेल्यानंतरच आपल्याला खरे समाधान लाभणार आहे. परंतु आपल्याकडून तसे होते का? माया बाजूला करायची, विषयाचे चिंतन करायचे, विषय सोडायचे म्हणजे आपल्या जीवावर येतं. विषयाच्या चिंतनामध्ये आपलं आयुष्य रात्रंदिवस चाललेलं असल्याकारणाने विषयाचं चिंतन न करता राहणं म्हणजे आपल्या जीवावर येतं. म्हणून आपल्याकडून तसे होत नाही आणि म्हणून आपल्याला खरे समाधान मिळत नाही. विषयांची प्राप्ती करून घेऊन सुख मिळवण्यातच आपण सर्वजण एवढे गर्क झालो आहोत की याचा विचार करण्याची वेळ आली आहे. कशाचा? स्वस्वरूपाची प्राप्ती करून घेण्यासाठी आपल्याला जे साधू संतांनी मार्ग दाखवलेले आहेत त्या मार्गाने आपण जाऊन आपलं देखील उद्धार करण्याचा, आपण साधना करण्याचे विचार करायची वेळ आलेली आहे. परंतु सतत विषयांचे चिंतन करण्यात आपला जीवनाचा काळ जात असल्याकारणाने पुढे कोणता धोका आहे ते स्वामीजी या श्लोकाच्या पहिल्या चरणाच्या मधून सांगतात आपल्याला. सदा विषयो चिंतिता जीव झाला, जो परब्रह्मस्वरूप परमतत्व आहे तो विषयांच्या चिंतनामुळे नश्वर अशा जीवदशेला प्राप्त झाला. आणि कोणते तरी अधिष्ठान म्हणजे आधार पाहिजे म्हणून वेगवेगळी शरीरे त्या जीवाला धारण करावी लागली. आपलं मूळ स्वरूप प्रत्येकाचं परमतत्व आहे, परब्रह्मस्वरूप आहे. आणि म्हणून आपल्याला सारखा बोध करतात, तत्त्वमसी, ते ब्रह्म तू आहेस, ते ब्रह्म तू आहेस असं आपल्याला बोध करतात. पण आपल्याला तो बोध होत नाही. आपण विषयांच्या चिंतनामुळे
नश्वर अशा जीवदशेला प्राप्त झालो आणि जीवाला कुठेतरी आधार पाहिजे म्हणून वेगवेगळी शरीरे जीवाला धारण करावी लागतात आणि त्यामुळे आपण वेगवेगळ्या शरीराच्या माध्यमातून जन्ममृत्यूच्या चक्रात निरंतर फिरतच राहतो. त्या दलदलीमध्ये जास्तीत जास्त आपण रुतत चाललो आहोत, फसत चाललो आहोत. वास्तविक आत्ता आपण ऐकलं तसं प्रत्येक जीव हा मूळचा ब्रह्मस्वरूपच आहे, पण सर्व काळ विषयांचे चिंतन करीत करीत जीवपणाला येऊन अहंभाव आणि अज्ञानामुळे वेष्टीला गेल्या असल्याकारणाने, झाकला गेल्या असल्याकारणाने जीवाला जन्ममरणाच्या जाळ्यात अडकावे लागते. जन्माला येता क्षणीच आपल्याला या दोन गोष्टी जन्मावर येतं, आपल्या अहंभाव आणि अज्ञान आपल्या सोबतच आहे जन्माला. मागच्यामध्ये आपण देखील याचा विचार केलेला होता. भ्रम, भ्रांती, अज्ञान हे आपल्या जीवाबरोबर म्हणजे शरीराबरोबर जन्माला येतात आणि त्यामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा अज्ञानाच्या कारणाने जन्ममृत्यूच्या जाळ्यात अडकावे लागते. हा जीव अनात्म वस्तूंच्या विषयांच्या उपभोगात अडकल्यामुळे पराधीन झाला आहे, परतंत्र झालेला आहे आणि स्वतःचे अस्तित्व, स्वतःची मूळची मुक्त अवस्था घालवून बसल्यामुळे त्याने स्वतःला बंधनामध्ये जखडून घेतले आहे. आपल्याला प्रत्येकाला कोणीही बंधनात ठेवलेलं नाही. आपण स्वतःच आपल्याला बंधनात अडकवलेलं आहे. वास्तविक आपण सर्वजण मुक्त आहोत. मग यातून सुटण्याचा, बाहेर पडण्याचा काही उपाय, एखादा मार्ग आहे की नाही? यासाठी अनेक मार्ग आहेत, अनेक प्रकारच्या साधना आहेत, पण त्या सर्वातील सर्वश्रेष्ठ उपाय, सर्वोत्कृष्ट साधना समर्थ आपल्याला या श्लोकाच्या 3ऱ्या चरणातून सांगतात. विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. आपण विवेकबुद्धी जागृत ठेवून नित्य निरंतर आपल्या आत्मस्वरूपात म्हणजेच स्वस्वरूपात तल्लीन झाले पाहिजे. हे आपल्याला बंधनातून घालवण्यासाठी एक सर्वोत्कृष्ट साधना, सर्वोत्कृष्ट उपाय समर्थांनी सांगितलेला आहे. पण स्वस्वरूपाला प्राप्त होणे ही शेवटची पायरी आहे. मग त्याची पहिली पायरी कोणती? तर त्याची पहिली पायरी म्हणजे आपण नित्य निरंतर अध्यात्माचे श्रवण केले पाहिजे. नवविरा भक्तीमध्ये जी पहिली भक्ती सांगितलेली आहे ती म्हणजे श्रवण भक्ती आहे. म्हणून आपण ते श्रवण भक्ती केली पाहिजे. पण कोणतेही वाचून चालणार नाही, काही ऐकून चालणार नाही. सत्संगतीमध्ये राहून आपल्याला या सद्वस्तूबद्दल, आत्मवस्तूबद्दल श्रवण केले पाहिजे. त्यानंतर सद्ग्रंथांचे वाचन केले पाहिजे आणि नुसते वाचन नाही तर मनन केले पाहिजे. आणि अशा रीतीने श्रवण मनन करीत करीत स्वतःच स्वस्वरूपाचा अनुभव घेत घेत पुढे जायला पाहिजे. आणि अशा रीतीने आपली वाटचाल सुरू झाली की एक दिवस आपल्याला स्वस्वरूप प्राप्त होणं, शब्द चुकीचा वाटतो, कारण आपण मूळचं स्वरूप तेच आहे. जी गोष्ट आपल्या जवळ आहे ती प्राप्त काय करायची? तर आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की आपण अशा रीतीने अनुभव घेत घेत पुढे गेलो की आपल्याला जे आपण स्वस्वरूप विसरलेले आहोत, ते विसरलेले आहोत त्याची आपल्याला ओळख होईल. परंतु या राजमार्गाने न जाता सामान्य माणसे अन्य उपाय करतात.
इतर साधना करायला लागतात, पण त्यामुळे त्यांना आत्मस्वरूपाचे आत्मज्ञानाचे ध्येय साध्य करता येत नाही. साधकाला खरी साधना कोणती, खोटी साधना कोणती हे ओळखता आले पाहिजे. जे मिथ्या आहे, जे भासमान आहे, त्याच्या वाटेने साधकाने जाऊ नये. त्यांची संगती धरू नये. कोणत्याही प्रकारचा मिथ्या संग्रह करू नये. कोणत्याही मिथ्या गोष्टींचा संग्रह करू नये. कारण जे मिथ्या आहे ते कोणत्याही काळी आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मिथ्याच राहणार आहे. जी गोष्ट सत्य आहे त्याच्या पुढे खोट्याचा टिकाव लागत नाही. आपल्याला पण माहिती आहे, जी गोष्ट सत्य आहे त्याच्या पुढे खोट्याचा टिकाव लागत नाही. आपण किती खोटेपणाने वागण्याचा प्रयत्न केला व्यवहारामध्ये सुद्धा, तरी आपण बोलतोच, एक ना एक दिवस सत्य बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जी गोष्ट सत्य आहे, कोणती गोष्ट सत्य आहे? ब्रह्मसत्य आहे. आणि कोणती गोष्ट मिथ्या आहे? जगत मिथ्या आहे. म्हणून जगत मिथ्या आहे ही गोष्ट कधीही लपून राहणार नाही. परंतु खोट्यामध्ये गुंतलेल्या आपल्या मनाला म्हणजे या दृश्य जगामध्ये गुंतलेल्या आपल्या मनाला खऱ्याकडे, सत्याकडे, ब्रह्मतत्वाकडे नेण्याकरता त्या मनाला उफराटे म्हणजे उलटे करावे लागेल. म्हणजे काय करायचं? बहिर्मुख मनाला आपण अंतर्मुख केले पाहिजे. आपलं मन बघा बहिर्मुख आहे, आपण त्याला अंतर्मुख करायला पाहिजे. कारण तो भगवंत आपल्या अंतरामध्ये आहे आणि म्हणून आपल्या तो अंतर्मुख झाल्यानंतरच सापडणार आहे. बहिर्मुख मनाला अंतर्मुख केले पाहिजे. मन अंतर्मुख होण्यासाठी महत्त्वाचा भाग आहे. आपले मन अंतर्मुख होण्यासाठी आपल्याला सतत अध्यात्माचे श्रवण केले पाहिजे. त्यामुळे आपल्या अनेक प्रकारच्या गुंतागुंती उकलल्या जातील. आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या गुंतागुंती आहेत, अनेक प्रकारचे संशय आहेत. ते कधी जातील? जर आपण सतत अध्यात्माचे श्रवण केले, सद्ग्रंथांचे वाचन केले, तर या समस्या दूर होतील. ज्याप्रमाणे सुताचा गुंता झाला, धाग्याचा गुंता आला की आपण तो उकलतो, सोडवतो. अगदी त्याचप्रमाणे आपल्या मनाचा झालेला गुंता आपण स्वतःच उकलला पाहिजे. इतर कोणी उकलू शकणार नाही. मग आपण त्यासाठी मनाला हळूहळू परब्रह्माकडे वळवले पाहिजे. त्याला या गोष्टीची सवय लावली पाहिजे. सर्व ठिकाणी व्यापून असणारे निर्गुण आणि निर्विकारी असे एकच परब्रह्म आहे. सर्व ठिकाणी व्यापून असणारे निर्गुण आणि निर्विकारी असे एकच परब्रह्म आहे. आणि परब्रह्माचे ते निष्कलंक स्वरूप आपल्या सर्वांच्या देहामध्ये आहे. हे सर्व आपल्याला अज्ञान असल्या कारणाने कळत नाहीत, लक्षातच येत नाही. आणि याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्याला प्राप्त झालेली जीवदशा आहे. अज्ञानामुळे आपल्याला जीवदशा प्राप्त झाली आणि जीवदशा प्राप्त झाली असल्याकारणाने आपल्याला ही गोष्ट लक्षात येत नाही की माझं मूळ स्वरूप काय. मी मरका नाही, मी नाशवान नाही, मी अशाश्वत नाही. मग मी कोण आहे? मी नित्य शुद्ध मुक्त
असा परब्रह्म आहे, पण आपल्याला जीवदशा प्राप्त झाली असल्या कारणाने ही गोष्ट कळत नाही. मग ही जीवदशा अज्ञान घालवण्यासाठी साधू संतांनी आपल्याला एकच मार्ग सांगितला आहे, आणि तो म्हणजे सत्संगती. मनुष्याने विवेकाने संत संगतीत राहून आपल्या आत्मस्वरूपात लीन झाले पाहिजे. हेच आपल्याला स्वामीजी सांगतात. तिसऱ्या चरणातून आपण आत्ता त्या उच्चार केला, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. संत संगतीत राहून आपण आत्मस्वरूपात लीन झाले पाहिजे. त्यांच्या सहवासात राहिल्यानंतर आपली जीवदशा कायमची संपून जाते आणि आपण पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात विलीन होतो. याचे वर्णन करताना स्वामीजींनी चौथ्या आणि अंतिम चरणातून सांगितले आहे, जीवा उगमी जन्म नाही स्वभावे. याचा अर्थ प्रत्येक जीवाचे जे उगम स्थान आहे, मूळ स्थान आहे, त्या आत्मस्वरूपात मग्न झाल्यानंतर परब्रह्म स्वरूपात म्हणजे स्वस्वरूपात आपण रममाण झाल्यानंतर, तल्लीन झाल्यानंतर जीव जन्ममरणाच्या यातायातीतून कायमचा मुक्त होतो. म्हणजे आपल्याला मोक्षप्राप्ती होते, मुक्ती प्राप्त होते, आणि आपण जिथून आलेले आहोत त्या ठिकाणी आपल्या मूळ स्वरूपाला जाऊन भेटतो. गंगेचे उगमस्थान गंगोत्री आहे, सर्वांना माहीत आहे. गंगा कुठून निघते? गंगोत्रीमधून. हे जरी असले तरी तिचे मूळ स्वरूप गंगोत्री नाही. मग तिचे मूळ स्वरूप कोणते आहे? तिचे आत्मस्वरूप कोणते आहे? तर ते म्हणजे समुद्र आहे. ती ज्यावेळी आपल्या आत्मस्वरूपात म्हणजे समुद्रामध्ये विलीन होते तेव्हा तिला जसे पुन्हा मागे फिरणे माहीत नसते. एकदा का गंगा समुद्राला मिळाली, तिने आपल्याला समुद्रामध्ये विलीन केलं, तर तिला पुन्हा मागे फिरणे माहीत नसते. त्याप्रमाणे जीव एकदा परात्पर परब्रह्मात विलीन झाला, त्याच्याशी एकरूप झाला की मग जन्मही नाही आणि मरणही नाही. आपल्या सर्वांना याच जन्मात अशी अवस्था, जीवब्रह्म ऐक्याची अवस्था प्राप्त हो, याच शुभकामनेसह आपण आजचा भाग या ठिकाणी पूर्ण